मला रिक्वेस्ट करावी लागायची, प्लीज आता मला पाहिले, आता शांत राहा आणि नाटक पहा. पहिल्या अंकानंतर मला इमिजिएट संध्याताईंनी फोन केला, संपदा छान लिहिलंयस आणि हे नाटक आपण करायचंय. की स्टारडम, एका सिने अभिनेत्रीचं, फिमेल ॲक्ट्रेसचं स्टारडम काय असतं हे इंट्रोड्यूस करणाऱ्या एका आर्टिस्ट बरोबर आपण वाचन करतो, ह्यातच मी प्रचंड खुश होतो. आणि अलकाताईंना अतिशय वेगळ्या टायमिंगच्या भूमिकेत बघण्याचं जे पॅकेज आहे ते अनुभवायला नक्की या. वजनदारचे भरपूर प्रयोग होणार आहेत, पण पहिला प्रयोगच चुकवू नका, नंतर तिकीट मिळणं कठीण होतं. विप्रा क्रिएशन्स आणि अष्टविनायक प्रस्तुत वजनदार हे अतिशय वजनदार, गमतीशीर, एक छान कौटुंबिक नातं असलेलं अतिशय गोड नाटक आपण रंगभूमीवर घेऊन येतो आहोत. निर्मात्या संध्या रोठे, प्रांजली रोठे मते आणि दिलीप जाधव अष्टविनायक संस्थेचे, प्रणित बोडकेंसारखा प्रोडक्शन मॅनेजर आणि ही सगळी व्यवस्था सूत्रधार आणि वेगवेगळी नटमंडळी जी ह्या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा काही वेगळं घेऊन येत आहेत. साक्षी पाटील, पूनम सरोदे, नमस्कार, अभय जोशी, याचं नाव सगळ्यांना माहितीच आहे, अभिषेक, आणि 27 वर्षानंतर रंगभूमीवर पुनरागमन करणाऱ्या अलकाताई. नमस्कार. संपदा जोगळेकर कुलकर्णी यांनी या नाटकाचं लिखाण केलंय आणि एक अतिशय हलकं फुलकं नाटक, आणि त्याच्याचबरोबर संपदाताईंचं लिखाण असताना त्याला असणारी नात्यांच्या वजनदारपणाची, त्यांची जी वीण आहे त्याची ही गोष्ट आहे. आपण प्रोसेसमध्ये बोलत जाऊ तसं हळूहळू नाटक उलगडत जाईलच. ते रंगभूमी पहिल्यापासूनच होती, म्हणजे माझा बेस मुळात रंगभूमी, चाइल्ड आर्टिस्ट पासून आलीच रंगभूमीवर. नटसम्राट, संध्याच्या वेडा वृंदावन, त्यानंतर नायिका म्हणून वटवट सावित्री, आपलं माणूस, आणि शेवटचं नाटक केलं ते आचार्य अत्रे महोत्सवातलं साष्टांग नमस्कार. पण 27 नंतर मुली, त्या जबाबदाऱ्या, शूटिंग भरपूर, वर्षाला 12 14 सिनेमे. मग नाटक विचारायचं, असं नाही की विचारणाच झाली नाही, पण मी म्हणायची मी नाटक घेणार आणि मी तुम्हाला तारखा नाही देणार, मी शूटिंगच्या मागे धावणार, कारण सिनेमे एवढे सतत हातात, म्हणजे 6 महिन्याच्या तारखा सतत असायच्या बॅक टू बॅक. तर म्हटलं मी ते नाटक घेऊन प्रोड्युसरवर अन्याय करते, म्हणून मला वाटलं मी नाटक तोपर्यंत करणार नाही जोपर्यंत मी माझ्या प्रोड्युसरला व्यवस्थित डेट्स देऊ शकेन. आत्ता काळात, मधल्या काळात मला 1.5 वर्षात 4-5 चांगल्या डिरेक्टर्सने, चांगल्या प्रोडक्शनमधनं विचारलं, पण मला रोल तेवढा आवडला नव्हता. पण हे स्क्रिप्ट जेव्हा संपदाचं माझं 4 ते 5 महिन्यापूर्वी बोलणं झालं, संपदा म्हणाली अलकाताई हे तुमच्यासाठी नाटक आहे, तुम्ही बघा. म्हटलं संपदा मला आत्ता 4-5 महिने पुन्हा वेळ नाही आहे, आपण नंतर बघू. मला वाटलं ठीक आहे, आता मला नाही ती दुसऱ्या हिरोनायिकेशी बोलेल. पण 4 महिन्याने संपदाने मला आठवणीने फोन केला, अलकाताई आता 4 महिने झाले, आता आपण ऐकूया का? तर मी म्हटलं चला ऐकून बघूया, आवडलं तर जाईल. मग मी आधी डिरेक्टर कोणी चौकशी केली, म्हटलं काय काय केलं संतोषने, मला खरंच कल्पना नव्हती. आणि पण संतोषला बऱ्याच स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळाल्यात ॲज अ डिरेक्टर म्हणून, त्याने ऑलरेडी प्रूव्ह केलं आहे. म्हणजे वयाने माझ्याहून बरेच लहान आहेत, पण आम्ही दम खातो कधी कधी, ओरडतात तेव्हा डिरेक्शन करताना, पण मजा येते, खूप शिकायला मिळते, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे नाही तर एखादा आर्टिस्ट आपल्याच स्टाईलनी काम करतो, समजत नाही स्वतःला बऱ्याच वेळा, पण छोट्या छोट्या जागा सांगणे आणि ते करणे ना, त्याचा आनंद आम्हाला जास्त होतो. अरे आता अजूनही असं आहे, हे मिळते, ही जागा मिळते, ही ॲडिशन मिळते, हे खूप संतोषमुळे शक्य होतं. आणि आमची मुलं आणि अभय वगैरे आमची टीम एवढी मस्त झाली आहेत ना, फार आत्ताच आमचा एवढा रॅपो झाला आहे की खूप धमाल येते. गिव्ह अँड टेकची जी मजा येते, बिहाइंड द स्क्रीन आपण म्हणतो मैत्री असते, तशी आमची आधीच अशी एवढी झाली आहे की ते दिसतं काम करताना. आणि संध्याताईंचा उल्लेख करेन, म्हणजे फार वेगळा अनुभव. आता त्या एका फॅमिली याच्यात त्या 8-15 दिवस रिहर्सलला नव्हत्या, पण रोजच्या रोज अपडेट घेणं, काय घेणं. आमचे दिलीप जाधव निर्माते, तेही, कारण ते एवढे बिझी असतात, आमचा प्रणित इथे बसलाच आहे, पण तेही एवढी नाटकं त्यांची प्रोडक्शन सुरू आहेत, पण त्यातही आवर्जून चौकशी करणं, काय चाललं आहे वगैरे. त्यामुळे आम्हाला आनंद होतो आहे की नाही तर बऱ्याच वेळा मेहनत करतो पण ती पोहोचत नाही, नीट लागत नाहीत शोज, पण आम्हाला इथे आम्ही निर्धास्त आहोत की आमचे शोज उत्तम लागणार आहेत, कारण प्रोडक्शन छान आहे, त्यामुळे ती भीती नाही आहे, नाहीतर मेहनत फुकट जाते सगळी. निश्चित.
की अलकाताईंची महाराष्ट्रभर जगभर एक खास ओळख आहे. त्यांचा खूप मोठा ऑडियन्स आपल्या सगळ्यांना माहितीच आहे काय येतो. पण अलकाताईंना ज्या प्रकारच्या कामात तुम्ही कधीच अपेक्षा केलेली नसेल असं ते पॅकेज आहे. आणि मला स्वतःला जसं साक्षी म्हणाली तसं मी स्वतःला हे भाग्यवान समजतो की मला विप्रा क्रिएशननी ही संधी दिली, माझ्यावर हा विश्वास ठेवला आणि अलकाताईंनी संपदाताईंच्या स्क्रिप्टवर विश्वास ठेवून माझ्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची त्यांनी तयारी दाखवली. कारण त्यांच्यासाठी मी त्या मानानं फार नवखा आणि नवा दिग्दर्शक आहे. पण टायमिंग आणि प्रत्येक क्षण हा तुमची उत्कंठा वाढवणारा असेल या पद्धतीनं त्या नाटकाचं लिखाण, त्या नाटकाची बांधणी आणि त्यांचा परफॉर्मन्स आहे. त्यांचं ज्या एनर्जीनी त्या काम करतायत, ज्या एनर्जीनी त्या तालमी करतायत, हे आमच्या स्वतःसाठी एक पॅकेज असतं. दर दिवशी त्या खूप आग्रही आहेत तालमींच्या बाबतीमध्ये की एखादी चूक जर झाली तर ती होऊ नये. पंक्च्युअलिटीच्या बाबतीत आमचे खूप सुंदर अनुभव आहेत. त्यामुळे अलकाताईंबरोबर काम करणं का, आपण नट म्हणून काम करताना जी अपेक्षा करत असतो की ज्या पद्धतीचे रोल टाईपकास्ट येण्याची शक्यता असते, असं काहीतरी चॅलेंजिंग करून बघण्याची तयारी त्यांनी स्वतःहून दाखवलेली आणि आम्हाला ती अपॉर्च्युनिटी त्यामुळे मिळाली. म्हणून अलकाताईच त्या कॅरेक्टरमध्ये त्याच्यातली जी आई आहे, जी माया आहे, जी तुम्हाला त्या नाटकाच्या शेवटी कळेल. संपदाताईंचं लिखाण असल्यावर हे आपसूक येतं की त्याच्यामध्ये काहीतरी छान वजनदार संदेश असणार आहे, जो अर्थात आम्ही आता सांगणार नाही आहोत, जो तुम्ही पाहायचाच आहे. आई कुठे काय करते मधला आई मुलाच्या नात्यातला धागा आपण एक म्हणून आई मुलाच्या प्रेमाचा तो आहेच. पण आता याच्यात एक अजून वेगळ्या प्रकारची छान मजा आहे, एक वेगळी गुंतागुंत. त्यामुळे मला सुद्धा हे करताना खूप मजा येते आणि आय एम शुअर की हे आई मुलाचं नातं जेव्हा आता पुन्हा नव्याने एका नव्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर येईल तेव्हा नक्कीच त्यात वेगळे पण जाणवेल. आणि थँक्स टू संध्याताई आणि दादा सुद्धा, सगळेच म्हणजे प्रांजलीताई, दिलीप दादा, या सगळ्यांमुळे संधी मिळाली. आणि संपदा त्यांनी इतकं छान लिहिलंय की मला म्हणजे मी अगेन या म्हणलं तसं की मी पण स्वतःला खूप भाग्यवान समजतो की ताई आहे सोबत, तिच्याबरोबर काम करायला मिळतंय. आणि नाटक हे पूर्णपणे वेगळं माध्यम आहे सिरियलपेक्षा. त्यामुळे बऱ्याच गोष्टी संतोष दादाकडनं मला शिकता येत आहेत. सरेंडर कसं करायचं, स्वतःला स्वाधीन कसं करायचं स्टेजला, या सगळ्या गोष्टी, या सगळ्याची एकदा मी पण पूर्वी थिएटर केलं, पण 5 वर्ष सिरियल केल्यामुळे मला ती अपॉर्च्युनिटी कधी मिळाली. पण खरोखर खूप मजा येते की तुम्ही जेव्हा मेहनत करता चांगली, ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निर्मिती संस्था भक्कम लागते. ते करताना अलकाताईच या नाटकात असतील ह्यासाठी संध्याताई आग्रही होत्या, तशाच त्या अभिषेक देशमुख बद्दल सुद्धा होती. तर त्यांनी पहिल्या वाचनाला ताईंनी जो एक सरेंडर भाव असतो, मला नक्की याचं दडपण होतं की सुरू करताना की इतकं काम, म्हणजे मी शाळेत असताना माझ्या आई वडिलांसोबत कुटुंबासोबत पाहिलेला माहेरची साडी, आणि त्याचा इतका पगडा होता की त्यांना समोरून बघता येतंय. आपण किती या इंडस्ट्रीत काम करत असलो तरी ज्या नटांबरोबर आपण पाहिलेलं आहे, ज्यांना आपण फॉलो केलं आहे आयुष्यात, की स्टारडम, एका सिने अभिनेत्रीचं, फिमेल ॲक्ट्रेसचं स्टारडम काय असतं हे इंट्रोड्यूस करणाऱ्या एका आर्टिस्ट बरोबर आपण वाचन करतो, ह्यातच मी प्रचंड खुश होतो. आणि ते वाचन झाल्यानंतर म्हणजे त्यांनी स्क्रिप्ट ठेवून जाय, जे पहिलं वाक्य होतं, मी सुरुवात करते, हा जो होकार होता हा खूप कॉन्फिडन्स देणार होता. आणि तालमी दरम्यान त्यांना मी 2-3 वेळेला सुरुवातीला खूप सांगताना थोडं दजावत नव्हतो, थोडा घाबरून होतो की आपण बोलूया की नको. आणि त्यांनी उभं राहून सांगितलं मला सांगायचं, मी जे चुकेन ते मला सांगायचं आणि करून घ्यायचं. सो हॅट्स ऑफ. म्हणजे हलकं फुलकं नाटक आणि मग कसा कसा त्याचा प्रवास बदलत जातो हे बघण्यासारखं आहे. म्हणजे आम्ही हे सांगितलं ना तर त्याची मजा जाईल. खरंच सांगते की मला वाटतं तुम्ही खरंच एन्जॉय कराल की यातल्या अशा घटना आहेत की अरे हे नाटक कुठे सुरू झालं होतं आणि कुठपर्यंत गेलं. ट्विस्ट आहे नाटकामध्ये, एक जो Twist आहे. ट्विस्ट आहे तो ट्विस्ट खूप तुम्हाला छान. अनुभवावा लागेल. अगदी बरोबर. असं नाही हो. म्हणजे ह्या नाटकामध्ये जे लोक आहेत, म्हणजे ह्या 2 गोड मुली, व्यावसायिक नाटक पहिल्यांदाच आहेत त्यांचं. हे जुने कलाकार आहेत, जाणते कलाकार आहेत चांगले. आणि आत्ता जसं यांनी सांगितलं, हा माझा लाडका कलाकार आहे. ह्याला मी जेव्हा जेव्हा मालिकेत पाहायची त्यावेळेला म्हणायची हिला की अगं याला ना आपण कुठल्या तरी नाटकात घेऊया, ह्याच्याबरोबर आपल्याला काम करायचंय. त्याप्रमाणे यश, सगळ्या महिला वर्गाचा आवडता अभिषेक देशमुख, हा पण या नाटकात आहे. आणि ज्येष्ठ श्रेष्ठ ज्यांच्या नावावरती रेकॉर्ड आहे
अशा अलकाताई पण ह्या नाटकात आहे. त्यामुळे या नाटकाचे अनेक प्रयोग होतील याची मला खात्री आहे. हे नाटक ज्या वेळेला पाहिलं प्रथम ते हौशी नाट्य स्पर्धेत पाहिलं होतं, पण त्यानंतर आपण व्यावसायिकमध्ये जेव्हा करायचं ठरवलं त्यावेळेला थोडेफार बदल आपण त्यात केलेले आहेत आणि ते खूप छान झालेले आहेत. तुम्ही ज्यावेळेला नाटक पाहाल त्यावेळेला तुम्हाला नक्कीच ते जाणवेल. आणि प्रांजलीचंही मनापासून मी कौतुक करेन. संध्याताई भले येऊ शकल्या नाही, पण प्रांजलीची प्रेझेंटी नेहमी असायची मध्ये मध्ये. सगळं व्यवस्थित चाललंय की नाही, म्हणजे एक प्रोड्युसर म्हणून प्रांजलीमध्ये पण तो अवेअरनेस. येस. तुम्ही हसता हसता नक्कीच काहीतरी घेऊन जाल या नाटकामधून. संध्याताईंनी हौशी रंगभूमीचा उल्लेख केला म्हणून ते मुद्दाम मांडतो. ठाण्याची ठाणे आर्ट गिल्ड टॅग ही जी संस्था आहे त्याच्याकडून राज्यनाट्य स्पर्धेत याचा प्रयोग आपण केला होता. ठाणे केंद्रावर ते नाटक पहिलं आलं होतं. पूनम सरोदेंना राज्यनाट्याच्या अंतिम याच्यामध्ये रौप्य पदक मिळालं अभिनेत्री म्हणून. आणि त्या हौशी प्रयोगानंतर त्यांनी जो भावनिक मुद्दा त्या आपल्याला सांगणार आहेत, त्या पहिल्या दिवशीपासून सगळ्या वाचनांमध्ये आणि नाटक उभं राहण्यासाठी उभ्या राहिल्या. मुळात 2 नवीन नटांना त्यांनी संधी दिली या नाटकात. ही मोठी गोष्ट आहे, कारण आपण व्यावसायिक करत असताना अलकाताईंसारखं नाव असल्यावर त्याच्या सोबतीनं एक चांगलं कास्टिंग, चांगलं नाव हे बघत असताना सुद्धा अभय जोशी सर फार फार सिनियर नट आहेत. जिगीषाच्या अगदी सगळ्या प्रवासात संजय छायाचे शेकड्यांनी केलेले प्रयोग, अतिशय जाणकार, स्क्रिप्ट आणि भाषा आणि वाचिक अभिनय याच्यावर अतिशय पकड असणारे नट. तर अशी टीम आणि त्याच्याबरोबर ह्या 2 नटांना दिलेली संधी त्यांनी, हे दिलीप दादांचे, संध्याताईंचे, प्रांजलीताईंचं क्रेडिट आहे. याची टेक्निकल टीम खूप स्ट्रॉंग आहे. अमोक फडके हा अतिशय आघाडीचा प्रकाश योजनाकार आहे, तो प्रकाश योजना पाहतोय. सचिन गावकर ज्याचा आता अस्तित्व नावाच्या नाटकाचा सेट त्यांनी केला होता, त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार होता. आणि एकांकिका विश्वात, प्रायोगिक विश्वात फार मोठं नाव आहे सचिन गावकरचं नेपथ्याचं, त्याचं नेपथ्य आहे. हर्षदा संजय बोरकर ह्या वेशभूषा याची जबाबदारी सांभाळत आहेत. मंदार देशपांडे यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली आणि मंदार देशपांडेनं यावर्षी त्यांचं जन्मवारी नाटक आलं होतं, त्याची संगीत रचना पण त्यांचीच होती. ह्या सगळ्या टीमला त्यांचं चांगलं काम व्यावसायिककडे घेऊन येण्यासाठी, त्यांना संधी देण्यासाठी निर्माता पाठीशी असावा लागतो. हे मी वारंवार उल्लेख करतोय, कारण बऱ्याचदा प्रोजेक्ट बदलताना नावं बदलतात, पण तेच मी आता म्हणणार होती की व्यावसायिकला जेव्हा येतो प्रायोगिक किंवा हौशीकडून त्यावेळेला टीम सगळी बदललेली असते, पण आम्ही ती टीम तीच ठेवली आहे. सगळे चांगले लोक आहेत, सगळे कामं करणारे, त्यामुळे बदल करण्याचा कुठे प्रश्न आलाच नाही. मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, कारण आता संतोषने माझा उल्लेख केला, पण तुम्हाला एक फार मगाशी आपण अलकाताईबद्दल बोलत होतो. मी 35 वर्षापासून ती आणि मी आम्ही खूप चांगले फॅमिली फ्रेंड आहोत, पण आम्ही बरोबर कधीच काम केलेलं नाही. म्हणजे जेव्हा तिला कळलं की अभय आहे, ती म्हणे अरे अभय आहे, आणि मला कळलं की अरे अलका आहे असं. पण मी एक महत्वाची गोष्ट सांगेन की या प्रोडक्शन मध्ये व्यावसायिकतेवर आल्यानंतर माझ्या डोक्यात ते विचार आला की अरे अलका आपली खूप जुनी मैत्रीण आहे, फॅमिली फ्रेंड आहोत, आपण सगळं आहोत, बरोबर काम केलेलं नाहीये, पण व्यावसायिक प्लॅटफॉर्मवर काम करताना आपल्यालाही काही गोष्टी या पाळायच्या आहेत, ती पाळते असं. पण खरंच सांगतो, ते जे काय एक ग्लॅमर, तो एक जो फेम, आज किती प्रचंड मोठा तिच्या मागे ऑरा आहे, फेम आहे, सगळं आहे, पण स्टेजवर काम करताना मला एकाही क्षणी 35 वर्षाची जी मैत्रीण, फॅमिली फ्रेंड अलका आहे ती मला इथे जाणवली. हे मी आवर्जून नमूद करतो की अभय अरे आपण असं करूया का, अभय हे तुला चुकला हे असं नाही, पण ते इतकं आपुलकीने आणि इतक्या, आणि सगळ्या या गोष्टी नाटकाच्या बेटरमेंटसाठी आपण ज्या प्लॅटफॉर्मवर उभं आहोत ते किती चांगलं आणि स्टँडर्ड आणि ताकदीचं होईल ह्याच्यासाठीच तो प्रयत्न. ही फार मोठी एक टीम स्पिरिट मधली मोठं गोष्ट आहे अलकाताईची. नाही, पण अभय तुझी मेहनत पण आहे म्हणून ते कौतुक वाटतं. आम्ही खरंच अप्रिशिएट पण करतो. आम्ही साष्टांग नमस्कारचे अत्रे महोत्सवामध्ये फक्त 25 शो करणार होतो, पण भ्रमाचा भोपळा होतो आणि मी दुसरं विसरते ना, आणि तिसरं आमचं नाटक होतं साष्टांग नमस्कार. पण त्यावेळी खूपच म्हणजे माहेरची साडीची हवा होतीच तेव्हा, आणि सुधीर भट प्रोडक्शन होतं, त्यामुळे सुयोगचं 25 प्रयोग अगदी ठरले होते. पण आमच्या नाटकाला एवढं बुकिंग असायचं त्यावेळी, त्या 2000 मला वाटतं 1996-97ची गोष्ट असेल,
त्यावेळी जवळजवळ 1.5-2 लाख बुकिंग असायचं. म्हणजे त्यावेळेची मी सांगते. आणि एवढा क्राऊड भरलेला असायचा बाहेरच्या शोना की मला रिक्वेस्ट करावी लागायची, प्लीज आता मला पाहिले, आता शांत राहा आणि नाटक पहा, अशी मी अनाऊन्समेंट करायची. म्हणजे हे मी पाहिलंय आणि नवलच वाटायचं की असं एवढा क्राऊड जमतोय की बघायला. म्हणजे मी ते दिवस पाहिलेत आणि आता हे नाटक एवढ्या वर्षांनी करते. मी परमेश्वराकडे मागते की पुन्हा चांगलं यश दे. आम्ही कंटेंट तर छान आहे, कुठनाच काही कमी नाही आहे, आता फक्त वरच्याच्या हातात आहे की यश देणं, एवढंच म्हणेन. मजा येते, खूप मजा येते, एन्जॉय करते मी. कारण ती एनर्जी, सगळं लागणं, सगळं बरं वाटतंय. हे मला आता जॉगिंगही बंद केलंय मी चालणं, कारण इथेच माझा एवढा एक्सरसाइज होतोय. नाही, त्यांची जी एनर्जी दिसणार आहे ते आणि टायमिंग, की त्या टायमिंगच्या बाबतीत इतक्या सॉलिड आहेत, हे इतकं अनभिज्ञ असल्यासारखं होतं. त्यांनी केलेले असतीलही त्या जॉनरचे. मला त्याचा उपयोग आम्ही अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डेंचं नाव घेईन यासाठी, की ज्यांचा मला आयुष्यात खूप उपयोग झाला. अशोक मामानी तर मी नेहमी म्हणते, मला विचारतात गुरु कोण, डिरेक्टर माझे सगळे गुरु आहेतच, पण मला वाक्य कसं म्हणायचं, कुठल्या शब्दावर स्ट्रेस, ही सवय माझ्या 3ऱ्या सिनेमापासून अशोक सराफांनी लावली. त्यामुळे माझे गुरु मी तेच म्हणेन की त्यांच्याकडनं मी खूप शिकले. आणि मी आता संपदा नेमकी आली, हा संपदाचा विषय निघाला म्हणून मला म्हणजे कौतुक असं वाटतं. मला असं वाटतं कदाचित संपदा ॲक्ट्रेस आहे म्हणून असेल का, तिला ती डायलॉग म्हणायची सवय असेल. प्रत्येक वाक्याचा च पण अहो, म्हणजे आम्ही ते वाक्य वेगळं म्हटलं ना तर आम्हाला कुठेतरी ते जाणवतं काहीतरी चुकतंय. मग आम्ही करेक्ट बघतो संपदाने कसं लिहिलंय, मग त्याच्या पुढे डॅश डॅश नाही, हे असं घ्यायला पाहिजे, ते परफेक्ट येतं वाक्य. हे संपदाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, खरंच मोठी गोष्ट आहे. एक आठवण सांगते या सगळ्या प्रवासातली, की राज्यनाट्याच्या प्राथमिक फेरीला हे नाटक पहिलं आलं ठाणे केंद्रातून. टॅग नावाच्या संस्थेतर्फे मी केलं होतं आणि संतोष वेरुळकरांनी दिग्दर्शन केलं होतं. आणि अर्थातच टीम सगळी हौशी होती त्या संस्थेतली. तर त्याचा पहिला अंक पाहिला, रिझल्ट तर लागायचं दूरच, पण पहिल्या अंकानंतर मला इमिजिएट संध्याताईंनी फोन केला, संपदा छान लिहिलंयस आणि हे नाटक आपण करायचंय. म्हटलं दुसरा अंक बघा. तर म्हणाला तो मी बघेनच, पण मला असं वाटतं ती सगळ्यात मोठी पावती आहे की निर्मात्यांनी आपल्याला फोन करणं की किती छान लिहिलंय आणि अशा विचारांचं नाटक मला आवडलंय आणि ते करायचंय. मला वाटतं लेखिका म्हणून मी धन्य झाले की आपण स्क्रिप्ट घेऊन जातो, वाचतो. हे उद्योग मी गेले 7 वर्ष केलेत याच नाटकासाठी. पण जेव्हा हे नाटक उभं राहिलेलं दिसलं आणि तेव्हा अत्यंत मनस्वीपणे आपण घाई करतोय का, आपण चूक करतोय का, अशी कुठलीही शंका मनात न येता मला संध्याताईंनी फोन केला, संध्या रोठे यांनी. कारण त्यांच्याबरोबर मी स्वप्नपंख नावाचं नाटक केलं होतं, मी दिग्दर्शित केलं होतं आणि मीरा कोरडे यांनी लिहिलं होतं. त्या नाटकाचा आमचा छान एकमेकींचा चांगला अनुभव. आणि मला असं वाटतं या वजनदार नाटकाला एक वजनदार नाव मिळालं. अभिनेत्री म्हणून अनेक वर्ष दुरून मी बघत होते, कधीही आम्ही एकत्र काम केलं नाही अलकाताईंनी, मी कधी संपर्कच आला नाही, काही योग नाही आला. पण मी त्यांचे रियालिटी शो बघायचे, कधी त्यांना डान्स करताना, कधी जज म्हणून बसल्यात, गेस्ट जज म्हणून, तर कधी कुठल्या तरी हास्य विनोदाच्या कार्यक्रमामध्ये बाईट देत आहेत एखादा किंवा कोणाला तरी कमेंट करतायत. तर या जशा दाखवतात त्याहीपेक्षा त्या आत अभिनेत्री म्हणून त्यांचे आणखीन पण पैलू आहेत. हे कदाचित मला असं वाटलं की माझ्याबद्दल जसं इम्प्रेशन असते की ही थोडी स्ट्रिक्ट आहे, ही थोडी शिष्ट आहे, ही कमी बोलते, पण मला माहितीये मी किती आतनं डॅम्बिस आणि मिश्किल आहे. तर मला ना ती झाक अलकाताईंमध्ये की या खूप गोड आहेत, आतून बबली आहेत आणि असा रोल त्या कधी का नाही करत किंवा त्यांना असं साईडला वळून बघायला कधी वेळच मिळाला नाही. रोल येत गेले, करत गेल्या, प्रोडक्शन करत गेल्या, त्यात एक उद्योजिका म्हणून त्यात गुंतल्या, यशस्वीतेकडे निघाल्या. कदाचित असं वळण यावं पण लागतं. मला वाटतं अलकाताईंनी स्क्रिप्ट ऐकण्याआधीच एक पॉझिटिव्ह सिग्नल मला दिला होता, हे संपदा तू लिहिलंयस, ऐकूया ना. तर छान बॉन्डिंग झालं आणि आनंदाच्या शेतात असते त्यामुळे आनंदी वातावरण असावं सगळीकडे. तर मला आवाजात आणि मग प्रत्यक्ष सहवासात तो आनंद मिळाला. संतोषनी खूप मेहनत घेतली. संतोषने
तुम्ही आधी ऐकलीच आहेत, तुम्हाला माहिती पण आहे. प्रायोगिक रंगभूमी म्हणून तुम्ही हा चेहरा ओळखता. पूनम सरोदेला तुम्ही आमच्या जन्मवारी नाटकात असं मागे पाहिलं असेल, तुळशी वृंदावन घेताना किंवा विठ्ठलाची मूर्ती घेताना. आता नसेल आठवा तुम्ही तिला, एकच वाक्य होतं अख्ख्या नाटकात, आणि ते वाक्य ऐकायला मी विंग मध्ये उभी राहायचे. आता आलं हिचं वाक्य. साक्षी पाटीलला मी कधीही पाहिलं नव्हतं. मी पहिल्यांदा आमच्या इथे ऑडिशनला आल्यावर हौशी जेव्हा आम्ही केलं त्याच वेळेला साक्षीला पाहिलं, आणि साक्षीचे डोळे जास्त लवकर पोचतात. एक अशी सून जी सून आणि सासूच्या रिलेशन पेक्षाही वेगळी सून म्हणून मी तिला पाहिलं. दिलीप जाधवांची खूप भीती होती मला. काय लिहिलंयस वाच जरा बरं, कारण तो अधिकार आहे इतके वर्षांचा. त्या अधिकारापलीकडे दिलीप जाधवांना मी पाहायला लागले की करूया चल असं. पटकन संध्याताईंना पण ते म्हणाले की हे नाटक करूया. काही नाही, मला वाटतं एकूण या प्रोसेसमध्ये आम्ही 20 वाक्य सुद्धा जेमतेम बोलले असू दिलीप जाधव आणि मी. पण त्या 20 वाक्यात ते उभे आहेत बरोबर याची खात्री मिळाली. अभय जोशी हे नाव म्हणजे माझ्या फक्त मित्रांच्या लिस्ट मधलं नाव. मिलिंद जोशी हे आमचे मित्र जवळचे आणि त्यांचा हा बंधू. पण मी ऍक्टर म्हणून त्याला अनेक वर्ष बघतेय, आणि चंद्रकांत कुलकर्णींबरोबरच्या ग्रुप बरोबर आलेला हा चेहरा आहे. त्यामुळे पण एक अप्रूप होतं कसे एकत्र राहतात, कसे एकमेकांना छान या इंडस्ट्रीत त्यांनी आणलंय, उभं केलंय. आणि त्याच्यातला तो डॉक्टर आम्हाला दिसला जो या नाटकात अपेक्षित आहे. त्यामुळे अभय सुद्धा आमच्या बरोबर आहे. तसं आता संपदाताईने ही संधी दिली, ताईंनी विश्वास दाखवला, आणि सगळ्या या प्रोसेसमध्ये इतकी छान मजा येते ना. म्हणजे लहानपणी मला कधीतरी मम्मीने असं समोर बसवलं की तू हा मूवी बघ माहेरची साडी, आणि आज त्या अभिनेत्रीसोबत मला काम करायला मिळतंय ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मजा येते सरांबरोबर काम करायला. बारीक बारीक वाक्य कसं म्हणायचं, श्वासांवर काम, हे खूप वेगळा अनुभव आहे. आणि अभिषेकचं सांगायचं झालं तर एवढा पॉझिटिव्ह येतो आणि सतत छान पॉझिटिव्ह एनर्जी पास करत असतो. अभय जोशी सर बाबांसारखे उभे असतात की हे असं खरं आहे, हे छान करतेस तू. आणि एवढ्या मोठ्या कलाकारांनी कौतुक करणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. एक मुद्दा महत्वाचा आहे. संपदाताई स्वतः अभिनेत्री आणि एवढी उत्तम दिग्दर्शिका असताना ते स्क्रिप्टचं बाळ एखाद्या दुसऱ्या नवख्या दिग्दर्शकाच्या हातात देणं ही मोठी गोष्ट असते. कारण तिला लिहित असताना ते नाटक दिसलं. स्वतः इतकी सुंदर अभिनेत्री आहे आणि इतका अनुभव आहे, तर तिला ते वाक्य म्हणायचं कसं हे दिसणं हे खूप स्वाभाविक होतं. पण तिचा त्याच्यामध्ये माझ्यावर विश्वास टाकून ते स्क्रिप्ट देणं आणि त्या प्रोसेसमध्ये कुठेही इंटरफिअर न करता तरी वरदहस्त ठेवणं, त्यामुळे मी तिला मेंटॉरच म्हणतो आणि ते तिला माहिती आहे. कॅरेक्टरच्या काही शेड्सबद्दल जरी आपण नाटकाबद्दल उघडपणे सांगत नसलो तरी मैत्री, आई मुलाचं नातं, सून आणि सासूचं नातं, आणि याच्याच बरोबर एक घरात मोलकरणीसारखी असणारी पण मैत्रिणीपेक्षा जास्त असणारी असे जे सगळे नातेसंबंध आपल्या आजूबाजूला असतात त्या सगळ्याचं एक वजन आपण सोबत घेऊन चालत असतो. डॉक्टर मित्र या सगळ्यांच्या वजनाचा जो एक ट्रॅव्हल आहे तो तुमच्या जगण्याला, तुमच्या आयुष्याला वजनदार करत असतो. तर ते वजनदार होण्याचं नाटकातली जी गंमत आहे आणि अलकाताईंना अतिशय वेगळ्या टायमिंगच्या भूमिकेत बघण्याचं जे पॅकेज आहे ते अनुभवायला नक्की या. वजनदारचे भरपूर प्रयोग होणार आहेत, पण पहिला प्रयोगच चुकवू नका, नंतर तिकीट मिळणं जरा कठीण होतं. तुम्ही आता म्हणालात तसा 0 फिगरचा जमाना आहे. हे नाटक लिहिताना खरं तर हे डोक्यात काही नव्हतं की आता 0चा जमाना आहे तर आपण एका भल्या मोठ्या शून्याबद्दल लिहूया का, असं काही नव्हतं. पण एक होतं की स्त्री म्हणून जशी मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात इतकी वळणं घेतली आणि तरी सुद्धा क्रिएटिव्ह राहिली प्रत्येक वळणात, तसं स्त्री ना एक जेव्हा ठाम निर्णय घेते कुठलाही असेल, अगदी स्वतःला मेंटेन करण्याचा सुद्धा, जोपर्यंत ती स्वतः घेत नाही ना तोपर्यंत वांदे असतात. पण ती जेव्हा घेते तो निर्णय तेव्हा अतिशय नाजूक वृत्तीची, मनाने अतिशय हळवी, नुसतीच जगावर प्रेम करणारी अशी स्त्री सुद्धा एका विशिष्ट वेळेला का खंबीर होते हा प्रश्न मला कायम पडलाय. कारण याचं मला उत्तर नाही सापडलं.
पण ती होते, एका पॉइंटला ती खंबीर होते. आणि म्हणून खरं तर मी हे नाटक लिहिलं की सगळ्या म्हणजे अगदी गृहिणीला सुद्धा मत असतं आणि त्यावेळेला ती काही वेळेला ठासून सांगत असते. कदाचित आयुष्यात ती एकदा दोनदाच असे निर्णय घेत असेल, सगळ्याच नाही पण एखादी. तर ती जेव्हा एकदा दोनदा तो निर्णय घेते त्यावेळेला ती तो तसा का घेते ह्याच्या भोवती खूप गुंतवणूक असते. मग नात्यांची असेल, भावनिक असेल, काही तांत्रिक गोष्टींची असेल, काही समाजाची असेल, या सगळ्यासाठी ती स्त्री खंबीर म्हणून कशी उभी राहते. आता शेतात आणि निसर्गात असते ना, म्हणून पंचतत्वाशी रोज संबंध येते. सो नकळत 5 कॅरेक्टर्स आहेत आणि ही 5ही कॅरेक्टर म्हणजे 5 वेगळी तत्व आहेत. हे मला आमचं नाटक उभं राहिल्या लक्षात आलं, अरे हे आप, तेज, वायू, जल, पृथ्वी आहेत. आणि ते मी कितीही नाही, मी माझं मन मला उगाच ते सांगतंय का, तर मी त्यांची वाक्य पण पुन्हा काढून पाहिली, मी त्यांचं वावरणं काढून पाहिलं. हे मी संतोषला न सांगता सुद्धा त्यांनी तशी ट्रीटमेंट दिली आहे. म्हणजे न बोलताही काही गोष्टी कशा कनेक्ट होतात. आपल्यापेक्षा कोणीतरी वरचढ आहे, आपण किती शोध लावले तरी. तर हे लिहिल्यानंतर लक्षात आलं, अरे मी जे रोज जगते, निसर्गात बघते, ती तत्व आलीत की या 5 जेस्चर्स मध्ये. हे नकळत झालं, कारागिरी काही नाही यार. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद सगळ्यांना.